पुढील प्रज्वल चव्हाण सत्कार मूर्ती, त्यांचा सुद्धा सत्कार आमच्या सरपंचांच्या हस्ते होईल. कृष्णा पुढील सत्कार मूर्ती शहीद कर्वेकर, सलामीचे फलंदाज मैदानात उतरलेले आहेत. आमच्या भाईजान खरोखरच त्यांनी 7 दिवसात एक जिव्हाळ्याचं प्रेम लावलं असे आमचे कोल्याचे शहीद भाईजान यांचे सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय. आपला ओमकार. पुढील सत्कार मूर्ती साहिल चेंडू चेंडू साहिल यांचा सत्कार आमच्या रक्षण बॉल सुटतोय, पाठी जातोय. 2 धावांच्या स्वरूपात संकेत वाढ 2. यशवंतजी खांजे यांच्या हस्ते होतोय. पुढील सत्कार मूर्ती आहे सुशांत चरई येथील विद्यार्थी. किती बोट दाखवा आम्हाला. अंपायरनी समोर लक्ष द्या आणि रन सांगा. हा तेजस चव्हाण. आपल्या पुढील सत्कार मूर्ती तेजस चव्हाण. हवेत उडवलेला चेंडू गचाचं क्षेत्ररक्षण, बॉल काय भेटत नाही आहे. पुढील सत्कार मूर्ती हर्ष सुतार. रनाची धाव. हर्ष सुतार हा सत्कार घ्यायचा आहे. पुढील सत्कार मूर्ती अनुज माळी. 2 चेंडू 5 धावा. सोनसडे येथील हा खेळाडू. मित्रांनो खरोखरच तुम्ही आमच्या या सामन्यासाठी वेळेत वेळ काढून आल्याबद्दल तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत. XYZ बघा प्रकाश आपल्या संघासाठी असा कटवलेला चेंडू बघा किती धावा आणि आपल्या संघाला मोठा हादरा. नाव काय? नाव दिसत नाही. पुढचा चेंडू नो बॉल. बाबू पुढं आपण दोघा बसू मस्त वेगळी. नाही बस. पुढचा चेंडू बॅट्समनला चेंडू मला असं वाटतं समजलेला नाही. धावून धावून दमलेला दिसतोय बॅट्समन. कृष्णा दिसतोय का चेंडू? थांबा बॉलर घाई नका करू. चेंडू क्षेत्ररक्षण परत बॉल भेटलेला नाही. 2 धाव संख्या परत वाढ होते. धाव संख्या किती होती? 9 संख्या फळकावर आहे. 1 टू गो कटाला चेंडू बघा किती धावा भेटतोय. हे चेंडू चौकारच्या स्वरूपात. पाच चेंडू 14 धावा. आणि बघूया कृष्ण आपल्या संघासाठी काय करतोय. असा कटवलेला चेंडू हे 1 धाव भेटते. आपली संघाची धावसंख्या जाते ती 15. 6 चेंडू 15 धावा. स्ट्राईकला येतोय तो परत कृष्णा आणि नॉन स्ट्राईकला येतो प्रकाश. 6 चेंडू 15 धावा. गोलंदाज येते तो हरी. गोलंदाज हरी मारा करणार तो कृष्णा. कृष्णा 7 पत्ते आपल्याला बघायला जर भेटेल असा बघूया अशी यार. कृष्णासारखी टेक्निक वापरली भेटते इथे कृष्णाला.
महादेव वेलकरीने समालोचक कक्षावर संपर्क साधायचा आहे. हा नो चेंडू. पंचांचा इशारा नो. पंच रन किती आहे? नो प्लस 1. हे 2 धावा टोटल. एकच ना नोचा. धाव संख्या जाते ते 17 आणि ही सुद्धा जाते ते वनडे. डिक्लेअरच्या स्वरूपात धाव संख्या 1. हवेत उडवलेला चेंडू, क्षेत्ररक्षक हा चेंडू खाली आणि झेल सुटलेला आहे. चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या ओव्हर मधले. तर पुढील टॉस करण्यासाठी कोहलीवाडा बॉईज आणि रायगड फायटर्स या 2 संघांना विनंती करेन, त्यांनी टॉस करून घ्यायचं आहे. वाईट पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळते ती म्हणजे वाईटच्या स्वरूपात. आतापर्यंत धाव संख्या पोहोचली ते म्हणजे 22. उडवलेला चेंडू असा जवानी जानेमान हसी. आतापर्यंत संघाची वाढती धावसंख्या 28. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय त्या ठिकाणी. संघाची वाढती धावसंख्या 28. पुढील सत्कार आहे गोविंदजी भिकारी यांचा सत्कार जगन्नाथजी तांडेल यांच्या हस्ते व्हावा असे आमच्या कमिटीकडून विनंती. पुढचा शतक घेऊन येत आहेत. 12 चेंडूचं समाप्त. याचं नाव ओमकार बॉलरचं. बॉलरचं नाव आहे ओमकार. परत एकदा शतक घेऊन. कैमरामैन फोकस करो, इधर सत्कार हो रहा है. ओमकारचा पहिला चेंडू दुसऱ्या शतकातला आणि असा बोल्ड काढलेला आहे आणि आकाशला असा जाताना बघताना त्यांच्या संघाचे खेळाडू होते. आता काय करणार? कारण पॅम्पर्स रात्रभर ओलसरपणा शोषतो आणि याची ऍनिमेशन असणारी अँटी रॅशेस पासून वाचवते. ज्यामुळे डोळे झोपू शकतो. सकाळी उठून मस्त मजेत. ठिकाणी यशवंतजी मुर्तुंगे यांचं, परंतु तो थ्रो पकडता आला नाहीये ना ओमकार यांना. ओमकार यांना थ्रो जज झालेला पण त्यांना समजलं नाही कुठल्या स्टंपला बॉल लावायचा आहे ते. असा कटवलेला चेंडू हरिदास जसे युट्यूबर आहेत तसे तिथे जसे टिपतात तिथे तसे त्यांना रन टिप. आणि हा फुलटा चेंडू. अंपायर शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचे कोहलीवाडा बॉईज चेंडू आणि चेंडू जातोय शेमारे.
शेटला फसवून आलेले काही इथं आपल्याला नोकर वर्ग सुद्धा पाहायला मिळत आहेत. शेटला फसवून येऊ नका आणि कोणाला मारू पण नका येताना, काय ते खरं सांगून येत जा कामावर. तर 36 धावा आतापर्यंत, सामना लगेच चालू करायचा आहे. तर या सांगायचा मुद्दा एवढाच की मकर संक्रांतीच्या दिवसाची वाट आम्ही पूर्ण वर्षभर पाहत असतो. तर पहिला चेंडू यशवंतजी मुर्तुंगी यांचा आणि तेवढाच चांगला टोटावला आहे तो म्हणजे गणेश कांजे आणि आरपार षटकार सारण. आपली पोरं बाजूला घ्या. उलटच चेंडू थोडा समजलेला नाही. तो बॉलर आहे. पर्यंत धावसंख्या पोहोचले 42 रनांवर. लेगच्या दिशेने ढकललेला चेंडू प्रदीपच्या चार धावानंतर संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 46 रनांवर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. प्रदीप पुन्हा एकदा सज्ज. निर्धाव चेंडू होतोय. पुढील शेवटचा चेंडू यशवंतजी मुर्तुंगी वाटते खरोखरच एक जुना आणि जाणता खेळाडूचा प्रदर्शन चांगलं पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा 9चा करार देताना पंच. 6वा चेंडू होता. मला वाटतं यशवंतजी मुर्तुंगी यांना हलका वाढला असेल म्हणून त्यांनी जोरात फेकला. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू. आणि या शतकानंतर संघाची भारतीय धावसंख्या झाली आहे 48 रनांना घोसावं लागेल. गणेश आणि कृष्णा यांनी लगेचच आपला बक्षीस घेऊन जायचं आहे. गणेश आणि कृष्णा खरोखरच दानशूर रामनाथजी खानजी यांच्या हस्ते हे बक्षीस देण्यात येत आहे. रामनाथजी खानजी यांच्या हस्ते 20-20 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी. अरे हात मिळवणी करून घ्या त्यांच्याशी. राहायचं आहे कोलिवाडा बॉईज आणि रायगड फायटर्स. कोलिवाडा बॉईजची मला वाटतं क्षेत्ररक्षण आहे. लाईनअप करूनच आपल्याला नंतर राहायचं आहे. नाही बा आमचा टॉस आहे ना कोलिवाला तो कोलिवाड्याचा. हो कोलिवाडा. तर पुढील आमचे समालोचक सहदेवजी भिकारी यांना मी प्रश्न करेन. मकर संक्रांतीचा हा दिवस तिलगुल घ्या गोड गोड बोला. तुम्हाला काय वाटतं आजच्या या दिवसाबद्दल आणि आपल्या या तरुण पिढीकडे बघून? आज मकर संक्रांती म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश असतो आणि सूर्याचा मकर राशीत प्रवेश असतानाच आपण हा सामना खेळवत आहोत. त्यामुळे सूर्याचा आपल्या शरीरात देखील सूर्यकिरणातून प्रवेश होत आहे
अतिशय उत्साहात असे सामने या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अतिशय अटीतटीचे, कोणताही वादविवाद न करता सर्व संघ समजूतदारपणाने या ठिकाणी खेळत आहेत. प्रेक्षकांचं खूप सुंदर असं मनोरंजन या ठिकाणी होत आहे. तर आपण बघतोय एक सलामी वेळ जो विष्णू आणि ओमकार आणि गोलंदाज आहेत कृष्णा. पंच आहेत आमचे ज्ञानेश्वर, पंढरीनाथ आणि हरीश ढोरे. अत्यंत डोळ्यात उकळतं तेल टाकून ते आपली पंचगिरी पाहायला आम्हाला टॅलेंट पाहायला मिळाला नाही तो म्हणजे ज्ञानेश्वर काही मिसिंग आहेत थोडेसे. तर हरिओम मला वाटतं तसे गाणी सुद्धा लावत नाही त्यांच्या मोडीप्रमाणे. चांगला असा फटका, झेल होऊ शकतो, झेलचा प्रयत्न आहे. गच्चा क्षेत्र 3 धावा आणि 3 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या होती ती म्हणजे 3. 48 रनांची गरज आहे. आतापर्यंत फक्त एकच चेंडू झालाय कृष्णा यांचा. तर सहदेवजी प्रकार यांना मी पुढचा प्रश्न करेन. या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त आपलं हे जे VPLचं नियोजन आहे ते कसं वाटतंय तुम्हाला? यंगस्टर कडून खूप सुंदर असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. यावर्षी पहिल्यांदाच हा सामना अतिशय रोमांचक आणि काही लोक घरी राहून देखील याचा आनंद घेऊ शकतील यासाठी त्यांनी यावर्षी युट्यूब लाईव्हचं देखील आयोजन केलेलं आहे. युट्यूब चॅनल श्री गणेश युट्यूब चॅनलला त्यांनी यावेळी आमंत्रित करून लाईव्ह शो आपण घरी किंवा चालता बोलता आपल्या मोबाईलवर पाहू शकतो ही मॅच. याचं यावर्षी यंगस्टरने आयोजन केलेलं आहे. त्यामुळं यावर्षीचा सामना अतिशय रोमांचक आणि उत्साहवर्धक होत आहे. हा 3 धावा आणि या 3 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या होती ती म्हणजे 8. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. कृष्णा यांचे सामना करतील विष्णू. तर विष्णू दत्ता खालू मला वाटतं खूप सुंदर असं शालेय जीवनातील हा विद्यार्थी आपलं शालेय जीवनातील क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्या शालेय जीवनातील क्रिकेटमध्ये त्याचं नाव आहे विष्णू खालू याचं. पुन्हा एकदा ओमकार बऱ्याच कालावधीनंतर मला वाटतं वर्षभरानंतर पीचचं दर्शन घेताना आणि मोठा फटका आहे. झेल होऊ शकतो, झेलचा प्रयत्न आहे. प्रकाश भुरले यांच्याकडून गच्चाळ क्षेत्ररक्षण, झेल सोडले प्रकाश यांनी. चांगला जज केला होता कॅश प्रकाश यांनी परंतु गमावलाय झेल. भगवान पाटील यांच्याकडून एक नामी चान्स आहे तो म्हणजे ओमकार साठी. जर का त्यांनी षटकार खेचला तर 100 रुपयाचं पारितोषिक भगवान पाटील यांच्याकडून. आतापर्यंत धावसंख्या 12. 6 चेंडू नंतर मला पुढील बॉलर आहेत, गोलंदाज आहेत ते म्हणजे प्रकाश भुरले. तर प्रकाश भुरले यांचा पहिला चेंडू सामना करतील ओमकार आणि पहिलाच वाईटच्या स्वरूपात मिळतो एक अतिरिक्त धाव ती म्हणजे 1. आणि या 1 रनानंतर धावसंख्येनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 13 रन. मोठा फटका आहे. जवान जाने मन हसीन दिलरुबा. अरे क्या हो गया, कुछ भी तो नहीं हो गया. पंच 3 धावा देत आहेत. 3 धावा आणि 3 धावानंतर संघाची वाढती धावसंख्या 16. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. हा तर मसगाव येथील आमचे हुजैबा बंधू हुजैबा भाईजान यांनी आम्हाला नेटची सुविधा दिली. त्या नेटच्या सुविधेमुळे आम्ही युट्यूब प्रक्षेपण करतोय. तर हुजैबा यांचं सुद्धा आमच्या वाशावली प्रीमियर लीग कडून हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. संघाची वाढती धावसंख्या 22. मला वाटतं लक्ष्मण खालू आपल्या बॅटीला धार देऊन उभेच आहेत. कधी मला चान्स मिळतोय मी कधी ते षटकार खेचतोय. उभेच आहेत ते बॅटिंग. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय प्रकाश कडून ओमकार साठी. आतापर्यंत स्थिरावलेली धावसंख्या म्हणावी लागेल 22. मोठा फटका आहे. सुंदर प्रयत्न आहे झेलचा. चेंडू जाईल 1 बाउंड सीमा.
पर्यंत धावसंख्या पोहोचले 4 रनानंतर 26. मित्रांनो, जर का फिल्डिंग कडे तुम्ही लक्ष दिलं तर त्या ठिकाणी गोविंदजी बसवत सुद्धा फिल्डिंग करतायत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जरा बरं वाटलं. एक लेजंड क्रिकेटर्स आमच्या मध्ये पाहताना क्लीन बोल्ड होतो. हा बघूया भांजी. माझा आवाज जरा दबका सुद्धा झालाय कारण भांजीची भीती. बाबा बाबा काय सांगायचं, काय करेल. भांजीने जर षटकार मारला तर भगवान दादाकडे 100 रुपयाचं पारितोषिक. तर डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू 1 धाव आणि 1 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या 27. तिसरा चेंडू बघा. मला माहिती आहे त्यांच्या टॅलेंट प्रमाणे ते आपला बॅट सुद्धा चेंज करतायत. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. अरे रे 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 रे. मी तुम्हाला सांगू इच्छितो 9 चेंडू मध्ये 21 रनांची गरज. आव्हान पेलं होतंय का बघूया. राजगड क्रिकेट संघ. मला वाटतं चेंडू जाईल. 1 बाउंड सीमारेषा पार. सावकार. मला वाटतं हरिओमने ते चॅलेंज स्वीकारलंय. वक्स बेबी रॅप खास प्रकारे बनवला गेला आहे नारळाचं तेल आणि नारळापासून तुमच्या बाळाच्या कोरड्यासाठी चेंडू तुमच्या बाळाचा त्रास कमी करतो आणि बेबी रॅप. लाईनअप साठी जायचंय सगळ्यांनी. इथं आंब्याच्या झाडाखाली असलेले सर्व खेळाडू, दीपक तिथल्या असलेल्या सर्व खेळाडूंना पाठवायचं आहे लाईनअप साठी. 10 रुपयाचं बक्षीस आहे. 10 रुपयाचं. झेल होऊ शकतो. झेलचा कृष्णाचा प्रयत्न आहे पण काय चाल क्षेत्ररक्षण भावेश करून तेवढी चांगली फिल्डिंग. 2 धावा आणि या 2 धाव्यानंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 37 रनांवर. आतापर्यंत 6 चेंडू मध्ये आपण जर का स्कोर कार्ड काढला तर धावसंख्या हव्यात त्या म्हणजे 11. बघूया कोण गोलंदाज येतोय तो 11 धावा देऊन जातोय आणि कोण फलंदाज श्रेष्ठ ठरतोय तो 11 धावांचं आव्हान पेलं होतोय. ओमकार सारखा नामी खेळाडू आहे. हरी मुर्तुंगी सारखा सुद्धा नामी खेळाडू आहे. फलंदाजामध्ये हे दोघांचं नाव आहेच. बघूया ते तसा करिश्मा करतायत का. आपण पाहिलं की शेवटच्या 3 चेंडूमध्ये चौकार आणि 2 धावा अशा 10 धावा भेटल्या. आता 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. तर माधव काय वाटतं तुला. ओमकारकडे बघितलं तर ओमकारची शरीरयष्टी सांगून जाते की 11 रनांचं आव्हान तो पेलवेलच. पण गणेशकडे जर पाहिलं तर त्याच्या गोलंदाजीचा अंदाज घेता तो 11 रन देणार नाही. विजय कोण होईल हे सुद्धा मी संभ्रमात आहे. खूप अटीतटीची ही शेवटची ओव्हर. 6 चेंडू आणि 11 धावा. अतिरिक्त धाव मिळेल वाईटच्या स्वरूपात. आता धावा पाहिजे त्या म्हणजे 10. 6 चेंडू मध्ये 10. बघूया मागच्या 3 चेंडूमध्ये 10 धावा झाल्या होत्या आणि यांच्याकडे 6 चेंडू. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. आता धावा पाहिजे 9.
गणेशची ती जी गोलंदाजी होती ती पाहायला मिळत नाहीये मित्रांनो. तर पहिला चेंडू असतील चेंडू होतो दोन धावा असतील आणि या 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या 41. मोठा फटका आहे, चेंडू जाईल वनडौ सीमारेषेवर चौकार. संघाला विजयासाठी 4 चेंडू मध्ये 3 रनांची गरज. निर्धाव चेंडू होतोय, 3 चेंडू 3 धावा. कोण आव्हान पेलवेल, कोणता संघ विजय होईल? दादा तुला काय वाटतंय? दादा खूप अटीतटीचा सामना आहे. गणेशने अतिरिक्त 3 धावा दिल्या, 2 वाईडच्या रूपात 1 9च्या रूपात. शिवाय ओंकार देखील षटकारावर डिक्लेअर 2 आणि 1 9चं. गणेश सुरुवातीला आल्यावर महादेवने गणेशची खूप स्तुती केली होती.